श्री दत्तगुरूंचे 24 गुरु, निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. दुसरा गुरु वायू, स्वच्छंदीपणाचा आणि शुद्धतेचा धडा. श्री दत्तगुरूंनी पाहिलं की वारा सर्वत्र आहे, पण कुठेही स्थिर नाही. तो पर्वतावरही वाहतो, समुद्रावरही, मंदिरातही आणि झोपडीतही. तो कुणावर भेदभाव करत नाही. वारा स्वच्छंद आहे, कोणत्याही बंधनात नाही. तो जिथे जाईल तिथे जीवन जागं करतो. कधी मंद झुळूक बनून शांती देतो, तर कधी वादळ बनून निसर्गाचं संतुलन राखतो. वारा शुद्ध आहे, पण जिथे प्रदूषण असतं तिथे तोही अस्वच्छ होतं. त्यातून दत्तगुरूंनी जाणलं की मनही वाऱ्यासारखं असतं. शुद्ध ठेवलं तर ते जीवनाला ताजेपणा देतं आणि दूषित झालं तर शांतता हरवते. श्री दत्तगुरूंनी या अनुभवातून शिकवलं, जीवनात मुक्त राहा, पण मर्यादा जाणून. जगाशी जोडा, पण स्वतःला हरवू नका. वाऱ्यासारखे बना. जे येतं ते स्वीकारा, जे जातं ते सोडा.